शेव करण्यासाठी 4 वाटे मी बेसन घेतलं, पीठ घेतलं, जिरे धने पावडर घातले, मीठ घातलं, हळद घातली आणि थोडं तिखट घातलं आणि मोहन घातलं तेलाचं, छान ढवळायचं. जिरे धणे आणि ओवाचं मी मिक्सर पावडर करून ठेवलं होतं. ते छान लागतं. ते घातलं की थोडं खमंग चविष्ट पण वाटतं, खमंग वासही येतो. आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. आता गरम आहे म्हणून मी चमच्याने थोडं एकत्र करते आहे, कारण थोडं कोमट पाणी घालायचं. कोमट पाणी व्यवस्थित एकत्र करायचं. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण शेव काढूया. थोडं 5 मिनिटं ठेवूया. तेल गरम झालं आहे. आता आपण शेव काढायला घेऊ. असं शेव एकत्र एकावर एक नाही टाकायचे, आजूबाजूला असं फिरवून टाकायचं की शेवाचा जो घाणा असतो तो छान निघतो आणि सुटे सुटे शेव निघतात. तेल जास्त आता फ्लेममध्ये ठेवायचं नाही, आधी गरम करून घ्यायचं, नंतर मग कमी याच्यात ठेवायचं, कारण शेव हे लवकर जळतात. कारण ते सुटे सुटे असतात ना, ते लवकर जळतात. म्हणून ते जरा त्याचा कलर चेंज होऊ देऊ नका. म्हणून कमी गॅस करायचा. तर आपले शेव तयार झालेले आहे. किती छान दिसतात बघा.